प्रभू श्रीरामाची नाशिक भूमी हीच चित्रपटांची जन्मदाती। सावरकर फाळके असो कुसुमाग्रज इतिहास घडला याच माती। साडेमाडी तीनचा आजचा खेळ रंगणार आहे नाशिक मध्ये। पण नाशिक मध्ये कुठे आलोय तुम्हाला माहितीये? कुठे आलोय? इंदिरानगर मध्ये। चला तर सुरुवात करूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमाला साडेमाडे 3। नाशिक मधल्या इंदिरानगर कॉलनी बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात महेश सोनावणे यांच्याकडून। नमस्कार। नमस्कार दादा, या परिसराबद्दल थोडी माहिती सांगा। सर्वप्रथम मी इंदिरानगर वासियांतर्फे आपले झी मराठीचे साडेमाडे टीमचं युनिटचं मी हार्दिक स्वागत करतो इंदिरानगर मध्ये। इंदिरानगर हा परिसर पूर्वी द्राक्षांचा मळा म्हणून ओळखला जायचा, पण कालांतराने जसं नाशिकची डेव्हलपमेंट झाली तसं लोकांनी इकडे वस्ती वाढायला लागली, तसं आता इथं द्राक्षाचे मळे कमी होऊन इथं आता सिमेंटचं मोठे जंगल उभं राहिलेलं आहे। अच्छा, पण कोणकोणत्या प्रकारचे इकडे कार्यक्रम राबवले जातात तुमच्याकडे? इथे सगळ्या प्रकारचे दहीहंडीचे कार्यक्रम होतात, रक्षाबंधन होतात, सांस्कृतिक कार्यक्रम होतात, गजानन महाराजांचं मंदिर आहे त्यांच्या पालखीचा पण इथं खूप मोठा सोहळा होतो। अशा प्रकारे इंदिरानगर वासीय सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नेहमी अगत्याने पुढे येऊन मोठमोठे कार्यक्रम म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात अग्रेसर असतात। नक्की, म्हणजे आज पण धमाल करणार सगळे? हो, नक्कीच करणार। मग एकदा जोरात माझ्या बरोबर बोला, साडेमाडे 3। आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात टोकन्स वाटून। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत। आता आपण 3 स्पर्धक निवडतोय आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझा छोटा मित्र माझ्या बरोबर आहे। तुझं नाव? गौरव। गौरव, तू काय करतोस? शाळेत जातो अभ्यास करायला। शाळेत जातोस अभ्यास करायला? बरं, असू दे, जास्त डोक्याला ताप करून घेऊ नकोस। माझं एक छोटंसं काम कर, यातले मला 3 टोकन काढून दे। एक एक टोकन द्यायचं आणि डोळे मिटायचं आणि मिक्स करून एक एक टोकन द्यायचं। लवकर डोळे मिट। 1 मिक्स कर, 2 3 टोकन्स मला मिळालेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आपला पहिला राऊंड अंदाज किती। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 82। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 50। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 48। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपल्या राऊंडला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या 3 स्पर्धकांशी थोड्याशा गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। तुझं नाव? राजश्री बेजेकर। बर, राजश्री, तू काय करते सध्या? माझा आता डिप्लोमा झालाय, आता मी सेकंड इयर BE ला। अच्छा, डिप्लोमा म्हणजे कुठला ट्रेंड आहे? IT। बर, मग काय चहासाठी कुठे अड्ड्यावर जमता? कुठल्या अड्ड्यावर? KK वाघ। अच्छा, मग काय धमाल असते तिकडे? खूप जास्त धमाल असते। बर, पण म्हणजे काय काय चालतं तिथे? तिथे आमची टवाळखोरी जास्त चालते। टवाळखोरी चालते? टवाळखोरी म्हणजे काय सांग? म्हणजे मुलींची टवाळखोरी पहिल्यांदा ऐकतोय मी। मुलंच मजा करता असं काही नाही, मुली पण मजा करू शकता, मग आम्ही तो पण आनंद घेतो तिथे। अच्छा, म्हणजे काय मुलं जाताना शिट्ट्या बिट्ट्या मारणे ते पण करतो? हो, ते पण करतो थोडं थोडं। छेडतात मुलांना? ते आता दाखवेल तुम्हाला एकदा। बरं, म्हणजे आता मला कसं छेडणार? का त्याला नाक्यावरच यावं लागतं? नाही, असं काही नाही। असं काही नाही, पण म्हणजे काय जनरली कमेंट पासिंग वगैरे असं काही असतं? हा, असतं। डेज मध्ये जास्त मजा असते। बर, पण मग आता चहा पाण्याच्या कार्यक्रमाला मुलगा बघायला आल्यावर त्याला पण असं छेडणार बिडणार? थोडं थोडं बघूया। त्याच्यासाठी तर तुला खूप खूप शुभेच्छा देतो मी, पण त्याच्या अगोदर या राऊंड साठी तुला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव? शुभांगी सोनवणे। बर, वहिनी, तुम्ही पण कॉलेजला जाताना असं पेडायचं मुलांना? नाही ते नाही बाई, आम्ही नाही कधी। बर, मग चहा प्यायला कुठे अड्डा होता तुमचा? नाही, तितका नाही, अजिबातच नाही। मग चहा पानाचा कार्यक्रम कसा झाला होता घरातला? तसं काही नाही, आम्ही एकाच गावातले होतो। एकाच गावातले? बर, पुढे काय झालं मग? काही नाही, मी कॉलेजला जायची तर त्यांच्या वडिलांनी मला बघितलं। त्यांनी नाहीच बघितलं? त्यांनी नाही बघितलं, लास्ट बघितलं। बर, मग काय झालं पुढे? मग काही नाही, वडिलांनी सांगितलं अशी अशी मुलगी आहे, मग ते सगळे लोक बघायला आले। अच्छा, बर, मला सांगा की नाशकात कुठे बाहेर जाता जेवायला वगैरे मस्तपैकी दादांबरोबर? माझे मिस्टर इथे नसतात, बर, 1 महिन्याने एकदा येतात ना। अच्छा, मग ते कुठे असतात? गोव्याला।
गोव्याला? मग तुम्ही गोव्याला जाता की नाही? हो, सुट्ट्यांमध्ये जाते ना. जाता. बर, म्हणजे ते खरेदीला तुमच्या बरोबर असतात ज्यावेळेस इकडे येतात त्यावेळेस? हो, असतात. पण आता ते तुमच्या बरोबर नाहीयेत. नाहीयेत. तुम्हाला एकटीलाच इथं किंमत सांगायची. करायची. पाहूया तुम्ही कशी किंमत सांगताय. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ओके, थँक्यू. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सीमंतिनी रत्नाकर साठे. बर, साठे आजी, या मुली आता नाक्यावर बसून अशा टवाळखोरी करतात नाशकामध्ये, ते पण. कसं वाटतं तुम्हाला? आपण सध्याची नवीन पिढी आहे ती असंच करते ना, त्यामुळे असंच करते. बर, आणि मग तुमचा काय अनुभव होता ज्यावेळेला आजोबा आले होते तिकडे चहा पानाच्या कार्यक्रमाला त्यावेळेसचा? आता फार वर्ष झाली त्यामुळे आता काही एवढं आठवण राहिली नाही त्याची. आठवण राहिली नाही त्याची. बर, पण प्रत्येक बाईच्या किंवा स्त्रियांना आहे ना तो प्रसंग लक्षात राहतोच, कारण का त्यावेळेला नेमक्या काहीतरी गडबड गोंधळ झालेला असतो, गंमत तसा झालेली काही गडबड गोंधळ वगैरे झाला नव्हता त्यावेळेला. झाला त्यामुळे नव्हता. तसं बर, मग त्याच्यानंतर आजोबांबरोबर बाहेर कुठे चहा प्यायला जायचं? कधी लग्न ठरल्यानंतर हा. नाही, तसं काही जायला त्यावेळेला काही अशी पद्धत नव्हती ना. पद्धत नव्हती. म्हणजे लग्न झाल्यावर तुम्ही ज्यावेळेस आला त्याच वेळेला हातचा चहा पाजलात? हो. बरोबर. बघूयात आता या राऊंड मध्ये तुम्ही कशी किंमत सांगताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाज किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे आणि या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही मूळ किमती एवढी किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण आता तुमच्या तिघींपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर सोपं आहे. ज्याची पहिल्यांदा निवड झाली ते पहिल्यांदा बोली लावतील. याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावतील सोनावणे वहिनी, त्यानंतर राजश्री आणि सर्वात शेवटी साठे काकी. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे कप सेट. या कप सेट मध्ये 4 कप आणि 4 बशा आहेत. यातील कप हे बोन चायनाचे बनवलेले असून बशा या स्टेनलेस स्टीलच्या आहेत. या कपांवर खूप आकर्षक आणि सुंदर असं नक्षीकाम आहे. या कप सेटची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगतायत सोनावणे वहिनी. वहिनी, हे 11 अंक आहेत, यातले फक्त तुम्हाला 4 अंक वापरायचे आहेत आणि या कप सेटची किंमत ठरवायची. 1034. बरोबर वाटते किंमत? हो. ठीक आहे, मग लिहून टाकायची किंमत. हो. नक्की? नक्की. 1034 1, 1034 2, 1034 3 लिहून टाकूया. राजश्री, आता तू किंमत ठरव. हे 11 अंक आहेत, यातले 4 अंक फक्त तुला वापरायचे आहेत. काय किंमत आहे? 1300. बरोबर वाटते किंमत? नियर अबाउट. नियर अबाउट. यांना विचारू? चालेल. चालेल ना? हो. काय अंदाज आहे तुमचा? किती? जोरात सांगा. 1200. इकडे 1200. 1500. बर, इकडे किती? 1000. 1050. तुला काय वाटतंय? बरोबर असेल. बरोबर आहे. किंमत बदलायची आहे? नाही. अजिबात नाही. नाही. 1301, 1302, 1303. साठे आजी, आता तुम्ही किंमत ठरवा. हे 11 अंक आहेत, यातले फक्त 4 अंक तुम्हाला वापरायचे आहेत. काय किंमत आहे? 1350 किंमत. लिहून टाकायची मग? नक्की. 1350 1, 1350 2 आणि 1350 3. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या कप सेटची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा सोनावणे वहिनी यांनी सांगितलेली किंमत आहे 1034 रुपये. त्यानंतर राजश्री हिनं सांगितलेली किंमत आहे 1300 रुपये आणि सर्वात शेवटी साठे आजींनी सांगितलेली किंमत आहे 1350 रुपये. पाहूयात या कप सेटची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 1300 रुपये. ही अचूक किंमत सांगितलेली आहे राजश्रीने, त्यामुळे ती ठरली आहे विजेती. अभिनंदन, हा कप सेट मिळतोय तुला. अभिनंदन. थँक्यू. आता काय नाक्यावर जाणार हा कप सेट? हा घरातच ठीक आहे. घरातच? पाहुण्यांसाठी. पाहुण्यांसाठी. बर, पाहुणा म्हणून मी तुझ्या घरी येणार नाहीये बाई, तुम्हाला खूप नाही. पिडशील. पण त्याच्या अगोदर तुला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. याच्यानंतर आपण वळतोय सुपर मार्केट राऊंड कडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक आहेत त्यांना एक प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी सांगायचं आहे. जो बरोबर उत्तर देईल तो असेल विजेता आणि त्याला देणारी मी एक छोटीशी भेटवस्तू. आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे
प्रश्न असा आहे, पाने आहेत पण झाड नाही, पुष्कळ माहिती देतो पण शब्द उमटत नाहीत, म्हणजे काय?